नमस्कार शेतकरी मित्रांनो, नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोल राठोड तुमचं सहर्ष स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे गेली किती वर्ष वडील टोमॅटो मध्ये काम करतात आणि आम्ही इतर भाजीपाल्यावरही काम करतो. तर जे प्रोडक्शन वाढायचं जे काही खतं वगैरे आम्ही द्यायचं त्याच्यामध्ये पहिला एक मास्टर होता 042-47 फेरस हा आम्ही वापरायचो. त्याच्यानंतर N21 वापरायचो आणि हे जे प्रोडक्ट होते हे आपले इंडिकेम फर्टिलायझरचे युज करायचो आम्ही. तर आज किसान प्रदर्शन 2025 ला पुण्यामध्ये मी आलोय आणि यांच्या कंपनीला व्हिजिट करण्याची स्टॉलला व्हिजिट करण्याची मला जो योग आलाय हा खूप छान आहे. तर आतापर्यंत फक्त 2च प्रोडक्ट माहित होते. आता माझी इच्छा आहे की अजून काय प्रोडक्ट आहे, अजून आपल्याला काय फायदा होईल. तर मी सरांकडून पूर्ण माहिती आपण करूनच घेऊ. सर तुमचं वेलकम नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर सर्व शेतकऱ्यांतर्फे मी तुमचं वेलकम करतो. सर आपली ओळख. नमस्कार. माझं नाव अमित सुवर. मी तर इंडिके मध्ये सेल्स पार्ट पूर्ण बघतो, कव्हर Okay. करतो. आणि इंडिके मी सध्या 6 ते 7 राज्यामध्ये कार्यरत काम करत आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जसं त्यांनी त्यांचे काही फार्मरला किंवा त्यांचे वडील पहिल्यापासून फार्मिंग हो. आणि गायडन्स करतात लोकांना, त्याप्रमाणे नवीन नवीन ग्रेडवर ते फोकस करतात. नवीन त्या ग्रेड. पद्धतीने आम्ही इंडिके ही स्पेशालिटी फर्टिलायझर कंपनी आहे, ती नवीन नवीन ग्रेड्स किंवा फार्मरला आम्ही काय एक्स्ट्रा जास्त देऊ शकतो आमच्या खताच्या मार्फत, राईट. त्या मार्फत आम्ही नवीन नवीन प्रोडक्ट आणत असतो. अच्छा, आणि मेजरली सरांनी सांगितल्याप्रमाणे 042-47 जी हे ग्रेड तर आहे एक नंबर आहे. त्याचे आउटपुट काय येतात याच्या मागचा थोडासा इतिहास आपण जाणू की हो, इंडिके नक्की, नक्की. 42-47 आहे किंवा बाकीचे ग्रेड आहे त्याचे आउटपुट आपल्याला काय जास्त येतात. तसं पाहायला गेलं तर आपला जो एरिया आहे महाराष्ट्राचा, हा. तर पाण्याचा पीच हा स्तर दिवसेंदिवस वाढत चाललाय. प्युअरली क्वालिटी आणि पीएच जेवढा वाढतो आहे पाण्याचा हो. किंवा जमिनीचा, हा. पाण्याचा पीएच जेवढा वाढणार पाण्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे. करेक्ट. मेजर. आणि अशा वेळी जेव्हा आपण फॉस्फरसचे दुसऱ्या कंपनीचे काही रेग्युलर ग्रेड सगळ्या देतो तेव्हा काय फॉस्फरस आणि कॅल्शियम चालत नाही, कॅल्शियम फॉस्फेट बनत असतो. हा राईट. ह्या कंपनी त्यासाठी पॉलिफॉस्फेटचा शोध लावला. पॉलिफॉस्फेट. तर तुम्ही सगळ्या जेवढ्या रेंज बघाल या सगळ्या पॉलिफॉस्फेटच्या ग्रेड आहेत, त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे ते सगळ्या पॉलिफॉस्फेटच्या आहेत. ओके. त्याच्यामुळे तुमचं पाण्याचं पीएच किती जास्त असतो हा. किंवा चुनखड जमीन असतो याची अवेलेबिलिटी खूप चांगल्या प्रकारची. अरे वा. म्हणजे शेतकऱ्याला जमिनीला खाऊ घालायचं नाही, आपल्या प्लांटला खाऊ घालायचं. प्लांटला खाऊ घालायचं ते काम हे सगळे खतं खूप चांगल्या प्रकारे करतात. ओके. मेजरली जो टोमॅटोचा आपल्याकडे जो पट्टा आहे, बेल्ट आहे, खूप किंवा मोठा जे बेल्ट आहे मोठे महाराष्ट्रामध्ये खूप आहे. शेतकरी टोमॅटोची लागवड करतात त्यासाठी सायझिंगचे असेल किंवा स्टेप बाय स्टेप लागवडीपासून सायझिंग पासून किंवा फळांची मात्रा आपल्याला कशी वाढवता येईल, कशी वाढवायची, जास्त करता येईल किंवा रोग नियंत्रण कसं कमी करता येईल, हे सगळं पूर्ण खतावर नियंत्रित आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही पहिल्या वर्षी कॅन आणली होती म्हणजे बकेट आणली होती तर याला आम्ही असं सोन्यासारखं द्यायचं मोजून. म्हणजे सांगायचं विषय आता आठवण येतं जेव्हा आम्ही पहिल्या वर्षी वापरलो तेव्हा जसं आपण सोनं मोजतो तसं आम्ही त्याला ग्रामनं मोजून प्रॉपर N21 आणि ही बकेट मी कन्नडून आणली होती आणि सोन्यासारखा आम्ही द्यायचो. 100% सोन्यासारखा मला आम्हाला निघालाय आणि अजूनही आम्ही वापरतोय. हा कॉस्ट जास्त आहे पण मग मात्रा कमी लागते. सर अजून काही नवीन प्रोडक्ट जेणेकरून यावर्षी आम्ही वापरू शकू. आज तुम्ही एकदम चांगला टाइम आला. आज आमची एक नवीन प्रॉडक्ट लॉन्चिंग पण आहे अरे वा. पुण्यामध्येच. आमचे सायंटिस्ट आलेले आहेत आज नेमके फंक्शन आज मी अटेंड करणार आहे. पॉसिबल झालं तर शूट करायचा प्रयत्न करतो ही फंक्शन. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे सायंटिस्ट आहेत. हा. आणि आज एक नवीन मायक्रोन्युट्रिएंट एफई जसं प्रॉडक्ट आहे मायक्रोन्युट्रिएंट झिंक नावाचं एक नवीन प्रॉडक्ट आपण आज लॉन्च करतो. अरे वा. म्हणजे चिलेटेडला आपण काय अल्टरनेट देऊ शकतो, चिलेटचे जे प्रॉब्लेम आहेत चिलेटच्या ऐवजी आपण एक्स्ट्रा काय देऊ शकतो फार्मरला चिलेटच्या व्यतिरिक्त. त्यामुळे या ग्रेड शोध लागलाय. ही ग्रेड आहे पॉलिफॉस्फेट हा कोटिंग करतो बाकीचे न्यूट्रिएंट. बर. त्याच्यामुळे जेव्हा यांना कळलं की बाकीचे न्यूट्रिएंट कोट करतो तेव्हा यांनी सगळ्यात अवघड विषय जो होता फेरस, त्या फेरसला यांनी पॉलिफॉस्फेटने कोट केलेला. पॉलिफॉस्फेट हा 42 जो आहे हा पॉलिफॉस्फेटने या 2.8% कोटिंग केलेला आहे चिलेटच्या ऐवजी. चिलेटला पर्याय म्हणून ही ग्रेड आहे हा नवीन 42-47. आणि अजून आणि साईजिंग साठी तुम्ही जर गेले टोमॅटोची साईज असेल किंवा कोणत्याही फळाची साईज असेल तर पी बूस्टर हा जो ग्रेड आहे 0.48-47 आय थिंक लास्ट इयरला वापरला मी. हा प्युअर पॉलिफॉस्फेट ग्रेड आहे. आणि फार इमिडिएटली त्याला म्हणतो आपण एक असं की इमिडिएटली एकदम तुम्हाला आज रेट आलेला आहे, लोकांना सांगता आज रेट वाढले आपण इमिडिएटली आपला तुम्ही एक असं म्हणून त्या ग्रेड वापरू शकतो. बारीक आहे ती साईज वाढू शकतो. सर एक समोर ठेवलेला प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. हा एक फार महत्वाचा आणि इंटरेस्टिंग पार्ट आहे. या प्रोडक्ट नाव आहे फायटिन. फायटिन मध्ये एक 6 प्रकारचे वेगळे घटक आहेत. बर. पोटॅशियम फॉस्फाईट विथ कॉपर. आपल्याकडे एक प्रॉडक्ट होता अॅल्युमिनियम फोसाटाईल. पोटॅशियम फॉस्फाईट आहे विथ कॉपर विथ सल्फर विथ कॅल्शियम विथ ऑर्गॅनिक कार्बन.
अरे वा. आणि त्याची मात्रा पण खूप जास्त आहे. जसं पोटॅशियम फॉस्फेट 52% आहे, 2% कॅल्शियम आहे, 2% कॉपर आहे आणि 11% ऑर्गॅनिक कार्बन आहे. आणि याचा उपयोग याचा उपयोग मेजरली तुमचा ब्लॉसम अँड रॉट जो येतो, ब्लॉसम अँड रॉट, टोमॅटोला काळा डाग पडणे, हो, जो कॅल्शियमची लय मोठा डेफिशियन्सी problem. होती. उन्हाळ्यामध्ये तर माहिती आहे शेतकऱ्यांना त्याच्यानंतर तुमचं डाउनी आहे, पावडरी आहे, ज्या प्रकारचे फंगस तयार होतात तयार त्या होतात. सगळ्यासाठी हा खूप चांगला काम करतो. ओके. आणि सर याचा वापर कसा याचा करायचा? वापर टोमॅटोच्या साईजला मला वाटतं 400 ग्रॅमचा डोस आहे टोमॅटोला. ओके. आणि प्रत्येक टॉपला वेगळा डोस आहे. वेगवेगळा ते 15 दिवसांनी त्याची परत फवारणी घ्यायची आहे. तुमचे बाकीचे जे केमिकल फंगिसाइड लोड आहे तो कमी होतो. 100% खर्च हा कमी करतो. अरे वा, खूप छान. सर आणि याच्या व्यतिरिक्त अजून महत्वाचे बऱ्याचशा ग्रेड्स आहेत. पण इमिडिएटली जर कॅल्शियम नायट्रेट बघितलं तर आमच्याकडे 33% कॅल्शियम नायट्रेट आहे. बरोबर. 33% कॅल्शियम नायट्रेट आहे. बाकीच्यांकडे जो आहे तो 26% कॅल्शियम ऑक्साईड होतो, Right. त्याच्यामध्ये 33% आहे. 33% आणि कॅल्शियम कडे बघितलं तर आज थंडीचे दिवस चालले आहेत. Correct. कॅल्शियम नायट्रेट जेव्हा आपण पाण्यात टाकतो पाणी थंड होतं, पाणी थंड होतं. आणि या कंपनीचं कॅल्शियम पाण्यात टाकून पाणी गरम होतं. अरे वा. जे अवेलेबिलिटी जास्त आहे, याला एक्झोथर्मिक इफेक्ट म्हणतो आपण. ओके. थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा त्याची अवेलेबिलिटी खूप जास्त प्रमाणात. ओके ओके. सर खूप छान वाटलं आज तुमच्याशी वार्तालाप करून. कारण की हा विषय असा आहे की जर आम्ही दोघं बोलत बसलो तर 1 घंटाही आम्हाला पुरणार नाही. तर अजून काही प्रोडक्ट जे असतील, जे कामाचे असतील, मी नक्की तुमच्या समोर घेऊन येईल. सर तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला जे मार्गदर्शन केलं ते आमच्या शेतकऱ्यांना नक्की कामी येईल. आम्ही जे आणि काम प्रोडक्ट करतोय जे आम्ही वापरतोय ऑलरेडी, अजूनही नवीन प्रोडक्ट आम्ही ट्राय करणार आणि रिझल्ट आले तर 100% काही प्रॉब्लेम नाही. तर तुमच्या कंपनीचा काय विषय आहे, म्हणजे मला ऑलरेडी माहिती आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं मी सोन्यासारखं मोजून देतो तसा माल सोन्यासारखा निघतो. आता तुम्ही काही माझ्याकडे स्वतःहून नाही आलं, मी स्वतःहून तुमच्याकडे पहिला स्टॉल एंट्री केल्यानंतर हा शूट करतोय. सुरुवात मी यांच्यापासून करतोय कारण की या प्रोडक्टना मला रिझल्ट दिले, बऱ्याच शेतकऱ्यांनी रिझल्ट दिले. आणि तुम्ही 100% वापरा. तुम्ही 4 बॅग टाकल्यापेक्षा तुम्ही 1 बकेट वापरा. पैसे सारखेच लागणार, पण तिथं जिथं 4 टाकायच्या, 1 टाकली तर 4च्या ऐवजी आपलं 10 उत्पादन निघाल 5च्या ऐवजी. हे आमचं जुना अनुभव आहे. आणि तुम्ही कमेंट वाचा, तर कमेंट मध्ये उत्तर येतील शेतकरी लोकांचे. तर सर नक्की खूप याचाही आम्ही वापर करू. अजून जे काही आज नवीन प्रोडक्ट लॉन्च होणार आहे ते मी शूट करायचा प्रयत्न करीत. तर वेळात वेळ दिल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. आणि नेक्स्ट जन सारख्या चांगल्या चॅनल कडनं जर खूप अजून प्रसिद्धी झाली तर त्या बाबतीत आम्हाला नक्की नक्की होईल आभारी सर. आहोत. प्रसिद्धीचं काम नाही सर, प्रोडक्ट क्वालिटी असला प्रसिद्धी करायचं गरज नाही पडत, माणूस स्वतःहून येतो. चला भेटूया सर. धन्यवाद. राम.